नमस्कार. VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्टचं कोल्हापूर या ठिकाणी जे सर्किट बेंच आहे त्या ठिकाणी 495 जागांची नवीन जाहिरात येणार आहे आणि अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाचे जे प्रभारी मुख्य न्यायाधीश आहेत त्यांनी स्वतः दिलेली आहे. आणि आता नुकतीच मुंबई उच्च न्यायालयामधील स्वतः मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ आणि नागपूर खंडपीठामध्ये मोठी भरती झालेली आहे. म्हणजे चालू आहे, अजून पूर्ण झालेली नाही ती भरती. प्रोसेस चालू आहे आणि आता कोल्हापूर जे सर्किट बेंच आहे त्या ठिकाणी सुद्धा 495 जागांसाठी भरती होणार आहे. तर तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500+ GSTमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे आणि संपूर्ण सिलेबस तुमचा यामधनं कव्हर होतो. विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड केल्यानंतर सरळ सेवा भरतीचा फोल्डर ओपन करा. त्या ठिकाणी तुम्हाला हा कोर्स उपलब्ध करून दिलेला आहे. तर या ठिकाणी पहा, कोल्हापूर खंडपीठासाठी लवकरच 495 पदांची भरती. मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची माहिती. आता मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे लवकरच खंडपीठात रूपांतर होईल. खंडपीठासाठी 495 कायमस्वरूपी पदांची भरती करण्यात येणार आहे. पहा, कायमस्वरूपी दिलेलं आहे म्हणजे परमनंट. अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी दिलेली आहे. आता हे बाकीची बरीचशी माहिती इथं आहे, परंतु आपल्या भरतीच्या संदर्भात ती माहिती नाही आहे. कोण उपस्थित होतं, कधी सर्किट बेंच कोणामुळं स्थापन झालं ती माहिती आहे. तर सगळ्यांना माहिती आहे की मुंबई उच्च न्यायालयामध्ये नागपूर खंडपीठ आहे, त्यानंतर औरंगाबाद खंडपीठ आहे आणि पणजी खंडपीठ आहे आणि कोल्हापूर या ठिकाणी सर्किट बेंच 1 वर्षापूर्वी स्थापन झालेला आहे. मग त्या सर्किट बेंचचं रूपांतर खंडपीठामध्येच केलं जाणार आहे आणि मग त्यासाठी 495 पदांची कायमस्वरूपी म्हणजे परमनंट भरतीची जाहिरात येणार आहे. त्यामध्ये कोणकोणती पदं असतील तर लिपिक आहे, शिपाई आहे, वाहन चालक आहे, उच्च श्रेणी लघुलेखक आहे, निम्न श्रेणी लघुलेखक आहे. त्याचबरोबर न्यायालयामध्ये जी इतर पदं असतात, मग ते न्यायाधीश असतील आणि इतरही जी पदं असतात ती म्हणजे सफाई कामगार असेल, कूक असेल, बरीचशी पदं असतात. ती सगळी पदं याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहेत. ही एक मोठी जाहिरात असेल पहा आणि आनंदाची बातमी आहे. त्यामुळं जिल्हा न्यायालयाची भरतीसुद्धा मोठी येणार आहे. तर जिल्हा न्यायालय भरती असेल, हे उच्च न्यायालय भरती असेल, दोन्हीची तयारी चालू ठेवा. आता जाहिरात कधीपर्यंत येईल हे तर नक्की माहिती नाही, परंतु स्वतः मुख्य न्यायाधीशांनी सांगितलं याचा अर्थ ही भरती होणारच आहे. त्यामुळं तयारी चालू ठेवा. नंतर जाहिरात आल्यानंतर वेळ फार कमी मिळतो आणि अभ्यास चालू ठेवा मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.